संघाचा एक 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. 5 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपणं फार गरजेचे आहे, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये स्लॉकच्या षटकामध्ये आपणास ठेवावा लागेल. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. आयोजकांकडून आता या महत्त्वाच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. खरं तर वेळेला फार महत्त्व आहे. थोडा आपण उशिरानं आज धावतोय. एक अतिरिक्त सामना अजूनही शिल्लक आहे, तो देखील कव्हर व्हावा हीच अपेक्षा आहे. त्यामुळे कृपया करून प्रत्येकाने स्पीडअप करा मॅचमध्ये. मॅच लावते सुरुवात. ग्रीन सिग्नल बाय द अंपायर. डिसिजन. प्रथम बॅटिंग करतोय जियांश 11 धामणी संघ आणि श्री गुरुदेव दत्त 11 वरोसेवाडी संघानं टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलाय मॅचमध्ये. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच नंबर 7 इन ॲक्शन मध्ये स्टार्ट नाव. फर्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती कुशल घेऊन येतोय पहिला बॉल या मॅच मधील. ऑन स्ट्राईक लेफ्टी बॅटर सूरज फलसरी संघाचा खेळाडू. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॅकफुटला जाऊन टॉस करत असताना बॉल ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये सूरजच्या बॅट मधून या खराब बॉल वरती येतोय हा दर्जेदार चौकार. आणि त्याचप्रमाणे हाफ ट्रॅकर हा बॉल त्यावरती अगदी थांबून स्वतःला सावरून हा फटका खेचला सूरजनं 4 धावसंख्येसाठी. टॅप करत असताना बॉल. एका बॉलमध्ये धावसंख्या 4. कुशलचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. पॉवर जनरेट करायची होती या फटक्यामध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, शरीरापासून हा बॉल दूर ठेवलाय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. कमबॅक केलं. पहिल्याच बॉलमध्ये 4 धावेनं प्रतिस्पर्धी संघानं धावफलक उभारला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये कमबॅक केलं कुशलनं. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. P1चं षटक तुम्ही पाहताय. जागा निर्माण करून वाडा शॉट. सूरजचा देखना फटका. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न असफल ठरतील. बॉल निघून चाललाय सीमापार 4 धावसंख्येसाठी. येतोय आणखी एक चौकार. बॅटिंग लाईन ओळखून फटकेबाजी चालू. आता जागा निर्माण करून हा फटका खेळला. ॲक्शन रिप्लेमध्ये KTClive.in च्या माध्यमातून तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि साईराज ही सलामीची जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये सूरजनं 3 बॉलचा खेळ केलाय. 8 धावा जमवल्यात. पॅडवरती आदळलाय. पंचांकडे लावली अपील. निर्धाव चेंडू येतोय. वेगवान बॉल होता. पॅडवरती आदळलाय. अपील केली होती परंतु अपील पंचांनी फेटाळली. निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या 8 अंकावर. बॉल संपले 4. बॉल नंबर 5 घेऊन तयार कुशल. ऑन स्ट्राईक सूरज. फुल टॉस बॉल. यावेळी देखील मोठा फटका. प्रोटेक्शन अवेलेबल. एकच धाव मिळते या बॉलवरती. बॅकअप चांगल्या रीतीने येत आहे. लेझी क्रिकेट. एकच धाव मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 9. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 2 चौकार 1 सिंगल या षटकामध्ये अद्याप तरी आपण पाहिले. इकॉनॉमिकल स्पेल अद्याप तरी 5 बॉलमध्ये 9. अजून एक बॉल टाकायचा आहे. शेवटचा बॉल कशा रीतीने असेल यावरती देखील लक्ष. P1चं षटक. धावसंख्या येते 9. संत क्रिकेट सायंकाळचं सत्र आदित्य. जसं जसे सायंकाळ होत जाईल तसं जसं बॉल सीमापार ट्रॅव्हल होणं देखील थोडा अवघड होईल. अशा परिस्थितीमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. मागील मॅचमध्ये 52चं टार्गेट. 1 षटक राखत तो सामना जिंकला खरं तर सोमजाई गुंडगे संघानं. आता या मॅचमध्ये किती धावांचा टार्गेट असेल यावरती देखील लक्ष आहे. अंतिम बॉल P1चा. खोलात टाकलाय. जबरदस्त बॉल. कव्हरमध्ये धाव मिळते ती एक. इकॉनॉमिकल स्पेल संपलंय खरं तर. पहिल्याच षटकामध्ये कुशलनं 2 चौकार जरूर खर्च केले. त्यानंतर एक कमबॅक केलं. 10 धावा खर्च केल्यात. परंतु एक सुरुवात देखील चांगल्या बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. टॉस गमावल्यानंतर 10 सुरुवात आणि त्यानंतर एकही गडी बाद नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 ही धावसंख्या.
स्पीडअप करा जरा, सातत्याने विनंती करण्यास भाग पाडू नका. 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपणं फार अनिवार्य आहे, अन्यथा एक खेळाडू 5व्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पंचांना देखील विनंती आहे, सक्त ताकीद द्या खेळाडूंना. आता खरं तर वेळेला फार महत्त्व आहे. दुसरं षटक घेऊन आले बॉलिंग ट्रॅकवरती साहिल. मॅच नंबर 7 आपण पाहतोय. अजूनही एक सामना उर्वरित शिल्लक आहे. दुसरा षटक घेऊन आलाय साईड स्क्रीन कडून. साहिल फुल टॉस बॉल पॅडवरती आदळलाय, लेग स्टिक मिस करते. पंचांचं सांगणं लेग बाईटच्या स्वरूपात पंच इशारा करतायत. ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेरीनं धावसंख्या 11. सायंकाळचं हे सत्र आपण पाहतोय. संत क्रिकेट पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार जरूर पाहिले, त्यानंतर या षटकात वेगवान बॉल होता, तेच तर्रार यार्कर फेकण्याचा इरादा होता साहिलचा. पॅडवरती बॉल आदळला. लेफ्टी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक सूरज. पलसदरी गावासाठी सातत्याने एक चांगला खेळ राहिला, परंतु आज संपूर्णपणे सर्व समाजातील आपल्याच समाजातील सर्व खेळाडू एकत्रित आले. एकत्रित खेळण्याचा मानस आणि आपल्याच समाजाला पुढे नेण्याचं काम करायचं खरं तर धाडस या स्पर्धेनं ठेवलंय. खरं तर अतिरिक्त उंचीवर बॉल फेकलाय. नो बॉल कॉल. अंपायर प्रोटेक्शन अवेलेबल आहे ऑन साईडला. एकच धाव मिळते. नो +1. टोटल 2 ॲड होत आहेत धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ही चुकी केली आहे गोलंदाजाच्या हातातून, कदाचित बॉल निसटला आणि त्याच कारणास्तव अतिरिक्त बिमरचा नो बॉलचा इशारा हा पंचांनी दिलाय. 13 धावा धावफलकावरती. पंचांचं बोट आकाशाकडे फिरत असताना निश्चित ऑन फ्री बॉल टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवरती साहिल. ऑन स्ट्राईक बॅटर साईराज. फ्रीटचा बॉल लोवर फुल टॉस, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल पकडले कॅच, परंतु फ्रीटचा बॉल होता, त्याचमुळे जीवनदान या मॅच मध्ये साईराजला मिळतंय. धावसंख्या 1 पुढे. 14 धावा धावफलकावर. जवळजवळ 8 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. के बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये. अगदी धावा चेसिंग झाल्यात आदित्य. खरं तर धावा डिपेंड झाल्याच नाही आहेत. संपूर्ण 6 मॅचचा जर आपण विचार केला ना, तर एकही मॅच डिपेंड झालेला नाहीये. आजच्या दिवसाचं एक गणित आपण पाहिलंय आणि याच कारणास्तव आता किती धावांपर्यंत पोहोचेल प्रथम बॅटिंग करत असताना वरोसेवाडी संघ हा देखील यावरती देखील लक्ष आहे. जी 11 धामणी संघ किती धावांपर्यंत पोहोचेल प्रथम बॅटिंग करतोय आणि टॉस जिंकून श्री गुरुदत्त 11 वरोसेवाडी संघ फिल्डिंग करतोय. किती धावांचा टार्गेट त्यांच्या समोर असेल यासाठी हा सामना आपण पाहता. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाहीये. P2चा षटक त्याचाच फायदा घेत असताना सूरजच्या बॅटमधून या मॅच मधील तिसरा दमदार चौकार. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज. 7 बॉल 14 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 3 बॉलचा खेळ संपला. या षटकातील धावसंख्या येते 18. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. बीट झालाय फलंदाज, बीट झालाय विकेट किपर. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अखेर बॉल अडवलाय. पंचांचा निर्णय 22च्या स्वरूपात मिळते. 1 धाव. 1च्या मदतीने धावसंख्या 19 अंकावरती. संधी होती सूरजला. फुल टॉस बॉल होता. एलिमिनेशन जुळलेलं नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. विकेट किपर देखील बीट झाला. प्रचंड वेग होता या बॉलवरती आणि त्याच कारणास्तव रन मिळते ती 22च्या स्वरूपात. 1 धावसंख्या 19. बॉल संपले 4. संत क्रिकेट 3 चौकार सूरजच्या बॅटमधून आपण पाहिले, तो वगळता एकही मोठा फटका आलेला नाहीये. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचतो अद्याप तरी जी11 धामणी संघ. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. P2चा षटक अक्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न. दिशा करावी पंच सांगतात. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जातोय बॉल. इट्स अ वाईट बॉल. अंपायर डिसिजन. इट्स अ फायनल डिसिजन. अंपायरशी कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट आपण करू नका.
20 धावा धावफलकावरती, एक्स्ट्राची धाव आणखी एक धावफलकावरती जोडली जाते. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग आणि त्यानंतर बॉलिंग देखील त्याच पद्धतीची आहे. 20 धावा धावफलकावरती, 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. मागील मॅच 52चं टार्गेट, सहजरित्या धावा चेस. या मॅच मध्ये जियांश 11 धामणी संघ किती धावांपर्यंत पोहोचेल, त्यानंतर श्री गुरु दत्त 11 वरोसेवाडी संघ किती धावांपर्यंत रोखेल. 9+ हा मोठा फटका, लॉंग लेग सीमा पार. 9+चा 7 धावांचा बोनस येतोय हा विशालकाय षटकार. मागील एका बॉलमध्ये टोटल 9 धावा खर्च झाल्यात. हेच क्रिकेट एक क्षणार्धात बदलतो क्रिकेटचा मध्ये टोटल 9 धावा खर्च झाल्यात. हेच क्रिकेट एक क्षणार्धात बदलतो क्रिकेटचा खेळ. धावा येत नव्हत्या परंतु आता मागील बॉलमध्ये धावा आल्या, त्या एका बॉलमध्ये 9 आणि त्याच कारणास्तव धावसंख्या येते 27. नेक्स्ट बॉल फ्री, रिप्लेस बॉलर मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉलर्स नेम प्लीज. तेजस बॉलिंग मार्क वरती. साहिलचं षटक पूर्ण करण्यासाठी रिप्लेस बॉलर या मॅच मध्ये. बॉल नंबर 5 घेऊन तयार ऑन फ्रीटचा बॉल. फलंदाजाला संधी आहे, दुसरा फ्रीटचा बॉल खेळतोय या मॅच मध्ये साईराज. स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा हवेमध्ये आकाशाला वेध घेतोय बॉल, उंच आकाशात गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, कॅच ड्रॉप तर झाली आहे. फ्रीटचा बॉल होता, 2 कंप्लीट, तिसरीसाठी निघालेत आणि इथे मात्र फंबल पाहायला मिळतंय. टोटल 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि या 3च्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावर. धावा आल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकात आदित्य धावा आल्या होत्या त्या फक्त 10 आणि या षटकात अद्याप तरी धावा आल्यात 20. त्यामध्ये तेजसनं 4 बॉलमध्ये 18 धावा खर्च केल्या, 17 केल्या माफ करा. त्यानंतर तेजस आलाय त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी या बॉलवरती योग्य तो टप्पा राखलाय. खरं तर ऑन फ्रीटच्या बॉलवरती धावा खर्च झाल्या 3, धावसंख्या आहे ती 30. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. P2चा षटक, पॉवर प्ले नंबर 2चा अंतिम बॉल. अकुडप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन जागा निर्माण करून शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धावाच्या साह्यानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या इकॉनॉमीनं धावसंख्या येते 30 धावफलकावर. जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच तिसरा षटक प्रगतीपथावरती येऊ द्या हीच विनंती. आता वेळेला फार महत्व आहे, या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. परंतु काय परिस्थिती होती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरे लुटले जात होती. लुटले जाई म्हणून पोटची पोर तर सोडाच, परंतु धान्यांच्या बियांना आणि गवतांच्या काट्यांना उगवायची भीती वाटायची. वासुदेवांची भूपाली आणि संतांची कवने महाराष्ट्रात घुमत नव्हती. अशा अवस्थेत शिवरायांचा जन्म झाला आणि तेव्हाची जनता म्हणायला लागली की किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवबा तयार हुआ था. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांच्या घोषणा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये धावसंख्या 30. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती 1 अगेन सेकंड स्पेल घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये कुशल. पहिल्या षटकात एक बॅलन्स ओव्हर खरं तर राखली होती, 10 धावा खर्च केला होता, इकॉनॉमिकल स्पेल. त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा स्वतःवरती विश्वास. मागील षटकात 20 धावा खर्च झाल्यात. या षटकात धावांना ब्रेक लावण्याचं काम करायचं आणि त्यासाठी कुशल बॉलिंग मार्क वरती आलाय. कुशलचा पहिलाच बॉल साईराजसाठी खोलात टाकला होता, अक्षरशः खोदून काढला हा बॉल.
30 या सर्कलला क्लिअर करतोय. लॉंग ऑन मधून वेगानं आले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत धावा पळून काढल्या 2. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. साईराज आणि सूरजच्या माध्यमातून सलामीची जोडी 32 ची पार्टनरशिप अद्याप तरी. एक चांगला खेळ सलामीचा राहिलाय दोनही फलंदाजांचा. जीवनदान मिळालंय साईराजला. 2 फ्रीजचे बॉल तो केलाय. मोठा फटका खेळू शकलेला नाहीये, परंतु अक्षरशः धावून या धावा काढण्याचा प्रयत्न संघासाठी. 32 धावा आहेत. बॉल नंबर 2 कुशल. कुशलचा बॉल, साईराजचा धमाका. ही ओळख आहे मनगटातील पॉवर सिद्ध, पॉवर जनरेट करत असताना बॉल सलामी कक्षेला देतोय. खरं तर समालोचन कक्षेला देतोय सलामी. बॉल जातोय सीमापार षटकार. थँक्यू डीजे. काय मोठा फटका आलाय. आणखी एक बॉलची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका होता. साईराजची ओळख आहे, जबरदस्त फटकेबाजी करतो सातत्यानं. धामणी संघाकडून या खेळाडूला आपण सलामीचं खऱ्या अर्थानं अस्तित्व पाहिले आणि त्याच नंतर या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जियान शिलवण धामणी संघासाठी फ्रीजचा फायदा घेता आलेला नाहीये, परंतु आता या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलमध्ये फुलटोल वसूल केलाय. खरं तर व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकार तुम्ही पाहिलाय साईराजच्या बॅटमधून. धावसंख्या 38, 38 ऑन बोर्ड विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग 2 सलामीवीरांची. लोवर फुलटॉस बॉल पॅड वरती आदळलाय. पंचांनी बाद घोषित केलंय. वन्स अगेन पंच इशारा करतात. बॅटला स्पर्श झालाय. साईराजने देखील दाखवलं. त्या स्पर्शाचा आवाज पंचांपर्यंत पोहोचला नव्हता, परंतु स्क्वेअर लेग पंच देखील सांगतायत बॅटला बॉल स्पर्श झालाय. त्याच कारणास्तव एक चांगली खेळाडू वृत्ती साईराजची देखील आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचं देखील मी कौतुक करतोय की पंचांच्या निर्णयावरती अंमलबजावणी करतायत. नाहीतर बहुतांश वेळेला आपण बॉलिंग मार्कवरती देखील पाहतो की पंचांशी वाद कदाचित घातला जातो आणि त्याच प्रमाणे एक चांगली खेळाडू वृत्ती आहे कुशल आणि संपूर्ण टीमची देखील. धावसंख्या 39, बॉल संपले 3. सूरज ऑन स्ट्राईक. 8 बॉल 20 साईराज, त्यानंतर सूरज 9 बॉलमध्ये 14. 2 सलामीवीरांची एक धमाकेदार सुरुवात या मॅचमध्ये. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होण्याचा मानस आखला या मॅचमध्ये. कुशल बॉलिंग मार्कवरती आहे. पहिल्या षटकात 10, त्यानंतर अद्याप 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. 19 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही एका ब्रेक थ्रूची अपेक्षा आहे ती फिल्डिंग करणाऱ्या श्री गुरुदत्त 11 वरुसेवाडी संघाला. टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना बॉल नंबर 4 बॅकफुटला जाऊन हा देखील बॉल हुक केलाय. टॅप करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला धाव मिळते ती फक्त एक दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न, परंतु साईराजनं थांबवलंय. चांगला तालमेल खरं तर बसला या मॅचमध्ये दोन्ही सलामीवीरांचा, त्यामुळे एकच धाव. 40 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग 2 फलंदाजांमध्ये. कमबॅक करतोय बॉलिंग मार्कवरती देखील कुशल. 20 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ अजूनही फेकलेला नाहीये कुशलनं. 1.4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात. 20 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 40 वरती एकही गडी बाद नाहीये. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. टॉस गमावल्यानंतर मी तर म्हणेल साईराज ऑन स्ट्राईक, कुशल बॉलिंग मार्कवरती. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अकुडाप्पाचा बॉल, मोठा फटका हुक केलाय. बॉल लॉंग लेग सीमा पार. 6 धावसंख्येसाठी येतोय साईराजचा आणखी एक शानदार षटकार. सेहेचाळीस धावा या षटकारानं टोटल धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग. ओव्हर नंबर 3चा खेळ अजून एक बॉलचा खेळ बाकी असताना 46 धावा धावफलकावरती. तुफान बॅटिंग चालू आता साईराजची. 2 जीवनदान फ्रीटवरती आणि त्याचाच फायदा. आणखी एक रदारमध्ये साईराजचा. वन्स अगेन द शॉट, पॉवर जनरेट, बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा साईराजचा षटकार.
नाही तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, आणि शिवरायांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. 350-400 वर्षानंतरही ज्यांच्या नावाचा उल्लेख घेताच शरीरातील रक्त अगदी भिनभिनतं, ज्या राजासाठी खरं तर संपूर्ण मावल्याने देखील आपलं योगदान दिलं. खरं तर लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. विशालगड, खरं तर राजे तुम्ही जोपर्यंत विशालगडावरती पोचत नाही ना, तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देखील प्राण सोडणार नाहीये. खरं तर लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, या विचारानं स्वराज्य उभं राहिलं. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तानाजी मालुसरे एकदा गेला लढाईला, तो परत आलाच नाही. परंतु काय शिकवून गेला, तर खरं तर जो लाखांचा पोशिंदा आहे तोच जगला पाहिजे. आणि एक एक माऊले लढले, एक एक माऊले खरं तर मरण पावले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या स्वराज्याच्या मातीमध्ये, आणि त्यातूनच उभं राहिलं खऱ्या अर्थानं हे स्वराज्य. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 52 धावा 3 षटकांमध्ये, ओव्हर नंबर 4 मध्ये सुयोगचा बॉल पहिलाच यार्करने खोदून काढलाय सूरजनं. बॉलच्या मेरिटनुसार खेळ चालू आहे, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये मिस फिल्डिंगच्या साह्यानं येत आहेत या लॉंग ऑन मध्ये 4 धावा. बॅटिंग तर जबरदस्त आहे, परंतु आता फिल्डिंगवरती त्याचा प्रभाव होतोय. खरं तर हे दडपण आहे, ज्याप्रमाणे फलंदाजी चालू आहे. अर्धशतकीय साजेदारी झाली आहे. बॅक टू द विकेट कीपर. आता इथे मात्र साईराजनं चुकी केली आहे का? सूरज एक चांगली साथ देत होता. पुन्हा ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे खरं तर, आणि ती ब्रेक थ्रूची आवश्यकता असताना रनआउटच्या स्वरूपात ही विकेट खरं तर मी तर म्हणेल एक ही विकेट सरप्राईज करणारी होती, कारण एक चांगली साथ देत होता सूरज, आणि अशा पद्धतीनं साईराजनं ही केलेली चुकी या पुन्हा मोमेंटम शिफ्ट होईल का फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी? रनआउटच्या स्वरूपात सूरज होतोय बाद. टोटल 12 बॉलमध्ये 19चं योगदान देऊन रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. चांगली बॅटिंग केली. ऑन स्क्रीन पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिकेत. धावसंख्या आहे ती 56. नुकताच बाद झालाय तो सूरज. आता आलाय अनिकेत. साईराज 10 बॉल 32 वरती खेळतोय. तो संपूर्णपणे सेट आहे आणि मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायचे. त्याच कारणास्तव या उर्वरित बॉल शिल्लक असतील 17मध्ये, त्या उर्वरित बॉलमध्ये जास्तीत जास्त बॉल साईराजनं केलावं, हीच अपेक्षा आहे खरं तर जियान शिलवण धामणी संघाची देखील. त्याच कारणास्तव आपली विकेट सॅक्रिफाईस करून मैदानाच्या आतमध्ये जातोय तो सूरज. आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. फर्स्ट विकेट पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. 56ची पार्टनरशिप जबरदस्त बॅटिंग राहिली साईराज आणि सूरजची. आता अनिकेत आलाय नवीन फलंदाज. सुयोगचा बॉल वेगवान 23 तरार बॉल यष्टांच्या समीप गेला. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू, निर्धावानं धावफलक थांबतंय 56 आकड्यावरती. सूरज बाद झाल्यानंतर आणखी एक निर्धाव बॉल. मोमेंटम शिफ्ट झालंय का आता यावरती देखील लक्ष आहे. 3 बॉलमध्ये धावा आल्या त्या षटकात 4. 3 बॉल चांगले फेकावे लागतील सुयोगला देखील. साईराजचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न सफल ठरतील. बॉल निघून चाललाय लॉंग लेग सीमा पार. साईराजच्या बॅटमधून मोठा फटका लॉंग लेग मध्ये. वन्स अगेन ॲक्शन रिप्ले. तोच फटका खेळायचा होता. रनआउटची दाट शक्यता आहे. सुखरूपरित्या पोहोचला, दुसरीसाठी निघालाय. चांगली रनिंग, धावला अक्षरशः आज धावपट्टीवरती देखील साईराज. लेग बाईच्या स्वरूपात धावा मिळतात त्या 2च्या मदतीनं धावसंख्या आहे ती 64 अंकावरती. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. टोटल 13 बॉलमध्ये 38 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये साईराज, टीमचा कॅप्टन.
साईराजच्या बॅटमधून धावा आल्यात. कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये. साईराजचा बॉल, त्यासाठी क्लीन बॉल. खरं तर गोलंदाजानं केली आहे आणखी एक किमया सुयोगच्या माध्यमातून. मोठा धक्का, कॅप्टन नॉक इथून मात्र होतोय समाप्त. लागलाय महत्वपूर्ण धक्का. सूरज नंतर बाद होतोय साईराज. षटक लगेच मार्गस्थ करा. ओव्हर नंबर 5 ला लगेच सुरुवात करा. कोणत्याही प्रकारचा आपण विलंब करू नका. धावसंख्या आहे 64. 16च्या इकॉनॉमीनं धावसंख्या 64 आकड्यावरती 2 गडी बाद झाले. 2 सलामीचे फलंदाज आता मैदान सोडून बाहेर डगआउट मध्ये पोहोचलेत. अंतिम आणि स्लॉगचे षटक. ...64 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट लॉस. सलामीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फलीचे फलंदाज अनिकेत आणि त्याच्यासमोर ऋतिक मोरे. रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा सिलेक्शन आणि त्यानंतर इन ॲक्शन मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला आपण पाहू. पहिलाच बॉल लिव्ह केलाय फलंदाजानं. पंच सांगतायत दिशा करावे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. चला पंचांशी वाद घालू नका. स्नेहल बॉलिंग मार्क वरती आहे. चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, प्लीज कोऑपरेट करा. 65 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग आणि डेथचा षटक. वेगवान बॉल, निर्धाव चेंडू जे सांगता होते. आता अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. स्नेहल बॉलिंग मार्क वरती. स्लॉगच्या षटकात आणि अंतिम डेथच्या षटकात येणारी प्रत्येक धाव फार महत्त्वपूर्ण असते खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण त्याच तुम्हाला उपयुक्त ठरतात. इथे देखील चुकी केली आहे. स्ट्राईक एंडसाठी फलंदाज रनआउट झालाय की नाही यासाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. रनआउटसाठी चेक केलं जाईल. स्लॉगचे षटक स्नेहल. पहिलाच बॉल वाईट. त्यानंतर निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक चेंज झाली की नाही आणि त्यानंतर स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद आहे की नाही याची देखील चेकिंग केली जाईल. इट्स आउट. स्ट्राईक एंड वरती फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. एकही धाव मिळणार नाही या बॉलवरती. धावसंख्या स्थिर राहते ती 65 अंकावरती. बॉल संपले ते 2. आता अंतिम 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक मात्र बाद होते. आता येतोय अंकित. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. 65 धावा आहेत. मागील मॅच मध्ये 52चा टार्गेट. या मॅच मध्ये अद्याप तरी 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 65 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके, एक मजबूत धावसंख्या, मोठं आव्हान. 65 धावा आहेत. धावा चेस झाल्यात आज संपूर्ण दिवसामध्ये. या मॅच मध्ये किती धावांचा टार्गेट असेल यावरती आता लक्ष. अंतिम 4 बॉलचा खेळ शिल्लक. स्नेहल बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक न्यू बॅटर इन. अंकित आलाय. नॉन स्ट्राइक एंड वरती अनिकेत. फुल टॉस बॉल. आल्या आल्या फलंदाजाला सुवर्ण संधी आणि संधीचा फायदा घेत असताना लॉंगॉनच्या डोक्यावरून हा दर्जेदार षटकार.
शॉट बाय द बॅट्समन. फुलटॉस बॉलवरती ताकद जनरेट करत हा षटकार. धावसंख्या 71. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. एक षटकारानंतर बॅटर इथे अंकित होतोय बाद. संख्या इथे 71 वरती स्थिर. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा आणि अंतिम बॉल. चांगले षटक स्लॉक्स आणि डेथच्या षटकामध्ये अटॅकिंग अप्रोच पाहिलाय फलंदाजाचा. आक्रमक आकस्मित हल्ले तुम्ही पाहिलेत, परंतु या षटकात थांबून ठेवलं अक्षरशः स्नेहलनं आपल्या बॉलिंग मार्कवरती. 7 धावा खर्च केल्यात अद्याप तरी 5 बॉलमध्ये. एका बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या सत्रातील. उकडप्याचा बॉल. बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये. रनआउटची संधी. यस, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सत्र संपले 5 षटकांमध्ये. धावसंख्या 71. येणारे 30 बॉल. 72चं आव्हान. जशी 72च्या पाठलागाला होईल सुरुवात. या ऐकूया व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमने सर यांचा आवाज.
30 बॉल 72. पहिलाच बॉल आलाय स्टेजच्या समोर, काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक तैनात आणि तितकाच चांगला झेल. पहिला धक्का, फलंदाज बाद. एकोणतीस चेंडू, आता 72ची गरज, भलं मोठं लक्ष. आणि आता नवीन फलंदाज सुशांत मैदानात दाखल झालाय. कदाचित हा शेवटचा सामना असेल या आजच्या दिवसातील. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, परंतु वन बाउन्स त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतो. फिल्डिंग करतोय काऊ कॉर्नरला साईराज, ज्याने कमालीची फलंदाजी केली. तब्बल 38 धावा कुठल्या. किती छान दृश्य पाहतोय आपण. सायंकाळचं सत्र आहे. खरं तर सध्या आपण दक्षिणायनमध्ये आहोत, म्हणून सूर्यास्त लवकर होतो. मकर संक्रांत झाली की मात्र उत्तरायणाला सुरुवात होते, दिवस मोठा होऊन जातो. केटीसी लाईव्ह इव्हेंट, सुंदर असं कॅमेरामन वर्क पाहायला मिळालं. एक वरती एक दुसरं षटक चालू आहे. जियांश 11 धामणी विरोधात श्री गुरु दत्त 11 वरोसेवाडी. जियांश 11 धामणीने तब्बल 71 धावा कुठल्या 72 धावांचं लक्ष त्याने ठेवलंय. ऋतिक मोरे गोलंदाजी करतोय. हो, लॉफ्ट केलाय बॉल हवेत. उंची जास्त, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक डीप वरून येतोय. चांगलं जजमेंट. आणखी एक फलंदाज बाद. 2 धक्के आतापर्यंत ऋतिक मोरेने दिले. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. 2 धक्के दिलेत ऋतिक मोरेने. 27 बॉल 71 ची गरज. आता नवीन फलंदाज आलाय. कदाचित ही झेल. विकेट किपर. जर का हा झेल झाला असेल तर मला असं वाटतं या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल. आणि ते फलंदाज बाद घोषित. काय झेल घेतलाय. विकेट किपर होता अनिकेत. कमालीचा झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला नक्कीच आवडेल ज्या पद्धतीने अनिकेत, मला असं वाटतं संघ मालक देखील आहेत. अनिकेत उलट्या हाताने टाकलेला हा चेंडू, बॅटची कडा घेतली आणि मागे अनिकेतने घेतलेला हा सुंदर झेल, पुढे डाईव्ह लगावत कमालीचा झेल अनिकेत कडून. आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन हॅट्रिक असेल. अनिकेत पहा, त्याचे एक्सप्रेशन पहा. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट बाय केटीसी टीम. खरं तर लेग अंपायर कडे दाद मागत होता अनिकेत की नाही मी परफेक्ट झेल घेतलाय, आणि त्यानंतर मात्र बाद घोषित केलं. काय कमालीचं षटक ऋतिक मोरे सध्याच्या घडीला टाकतोय. एका धावेवरती 3 विकेट गेल्यात श्री गुरु दत्त वरोसेवाडी संघाच्या. नवीन फलंदाज स्नेहल सुर्वे मैदानात दाखल झालाय. क्षत्रिय राव मराठा समाज 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत. आता हॅट्रिक वरती आहे. आज एक कारनामा रोशन मोरे यांनी केला. 6 विकेट घेतल्या एका स्पेलमध्ये. फुल टॉस. विकेट हॅट्रिक होऊ शकते कारण साईराज आहे. विकेट हॅट्रिक, परंतु इथे झेल सुटलाय. साईराज कडून अपेक्षा नव्हती. या अगोदरचा त्याने चांगला झेल टिपला होता, परंतु इथे विकेट हॅट्रिक सुटले. झेल सुटला.
ज्या फलंदाजाने करामत केली होती बॅटिंग मध्ये, या अगोदर देखील एक झेल घेतला होता, परंतु इथे फुल टॉस बॉल आणि त्यावरती झेल मात्र इथे सुटला. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीम कडून वेस्ट साठी. पंचवीस बॉल, परंतु अद्यापही निर्णय प्रलंबित आहे. पाहूया निर्णय काय येतोय तिसऱ्या पंचांचा. वेस्ट साठी मात्र इथे ऋतिक मोरे कमालीचं हे षटक अगदी आपण पाहतोय. 3 विकेट घेतल्या. हाच षटकार चौकार आले, 70-75 धावा झाल्या, परंतु काही गोलंदाजांनी खरोखरच प्रभावित केलं. त्यापैकी हा ऋतिक मोरे. मगाशी मी देखील उल्लेख केला रोशन मोरे यांचा तो स्पेल, मिडन ओव्हर +6 विकेट. सोपं काम नाहीये अशी गोलंदाजी करणं, खास करून या क्रीडांगणावरती. हा बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू आहे, हे लक्षात असू द्या. पंचांकडून कोणताही निर्णय आलेला नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॅटिंग टीमने रिव्ह्यू मात्र इथे गमावलाय. ऋतिक मोरे ऋतिक मोरे 3 विकेट घेतल्यात आतापर्यंत, फक्त 2 धावा दिल्यात. सायंकाळचं सत्र. हो, क्लीन बोल्ड. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय ऋतिक मोरे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात 4 विकेट घेण्याचा कारनामा केलाय तो ऋतिक मोरेने. बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि हा सध्याचा सुपरस्टार बॉलिंग मधला तो ऋतिक मोरेने क्लीन बॉल केलं शेवटच्या चेंडूवरती फलंदाज स्नेहलला, आणि 4 विकेट कंप्लीट केले आपल्या या ओव्हरमध्ये ऋतिक मोरेने. चला, जास्त वेळ घेऊ नका, अंधार होत चाललाय, हे लक्षात असू द्या. वेळ होत चाललेली आहे, अंधार होत चाललाय, म्हणून लवकरात लवकर मॅच चालू करा. 24 चेंडू 70 धावांची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेतल्यात तर ऋतिक मोरेने. 72 धावांचा पाठलाग. श्री गुरुदत्त 11 वरोसेवाडी विरोधात जियांश 11 धामणी. खूप खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफला. उद्या या क्रीडांगणावरती प्रचंड गर्दी होईल, यात शंका नाही. उद्या सकाळचं सत्र जरा डेंजरस आहे, सगळ्यांचं लक्ष भलतीकडे असेल, परंतु जसे दुपार होईल संध्याकाळ होईल तसं लक्ष याच स्पर्धेकडे लागेल. 2 वरती 3 वरती 4. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या दिशेने. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक होता, तितकीच चांगली फिल्डिंग सायराज कडून. एक झेल सुटला, परंतु एक झेल त्याने देखील घेतलाय. बॅटिंग करत असताना तब्बल त्याने 38 धावा कुठल्या होत्या. हे दुसरं षटक राजचं चालू आहे. काय गोलंदाजी केली धामणीच्या ऋतिक मोरेने. 4 विकेट घेतल्या. राज पुन्हा एकदा तयार. 72चा पाठलाग. कंबर कसून फलंदाजी करावी लागणार या सर्वच फलंदाजांना, स्नेहल आणि रोहितला. 5वी विकेट. अर्धी टीम गारच झाले श्री गुरुदत्त 11 वरोसेवाडीची.
स्कोर आतापर्यंत 4 आहे, विकेट गेल्यात 6. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक येतो राज. एक विकेट हॅट्रिक हुकली होती गोलंदाज ऋतिक मोरेची. आता राज कंप्लीट करतोय का? फटका फसलाय आणि विकेट किपर अनिकेतने चांगले प्रयत्न केले होते. आणखी एक निर्धाव चेंडू. अनिकेत या अगोदर देखील एक चांगला झेल अनिकेतने घेतला होता ऋतिक मोरेच्या त्या षटकामध्ये. आताही त्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी राहिले धामणी टीमची. डेंजरस बॉलिंग. 6 विकेट घेणं ते देखील 2 ओव्हरमध्ये सोपं काम नाहीये. बॅटची कडा निश्चितच होती, परंतु टप्पा थोडा पुढे पडला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या ती अवघी 4. विकेट गेल्यात 6. जियांश 11 धामणी विरोधात श्री गुरु दत्त 11 वरोसेवाडी. जियांश 11 धामणी टीमला विनंती आहे, एकत्रित येऊ नका, लगेचच मॅच चालू करा, लगेच कृपया करून. सामना संपलेला नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. भले हे आव्हान आता कठीण. आणि सध्या स्क्रीनवरती अविनाश पालंडे यांना तुम्ही पाहत होते, रिव्हर्स स्वीपचे बादशाह. एक काळ त्यांनी गाजवलाय. आजकाल ते पंचांच्या भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आपण त्यांना पाहतो. त्यांच्या बंधुराजाने पण चांगली बॅटिंग केले वेस्ट इंडिज टीमकडून, म्हणजे श्रीराम वॉरियर्स उजलोळी टीमकडून. आमचे सगळे आयोजक, खरं तर 96 कोळी 36 बोरोटी समाज या व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहेत. अमोल दरेकर, अजिंक्य बेलोसे, रोहन पालांडे, समीर शिंदे, निखिल विचारे, कल्पेश सुर्वे, साईराज मोरे, आदित्य दरेकर, आदित्य मोरे आणि ऋतिक याचे विशेष कौतुक. फायफर, या अगोदर एक फायफर आपण पाहिलाय. रोशन मोरे 6 विकेट घेतल्यात, बेस्ट फेल आतापर्यंतचा, आणि त्यामध्ये एक मेडन ओव्हर देखील होती. वन ऑफ द ग्रेट स्पेल, आणि त्यांच्याही आयुष्यातील एक ग्रेट स्पेल असेल तो. प्रत्येक विकेटला आता ऋतिकला 100 रुपये. हो, फटका जबरदस्त आहे. बॉल आलाय स्क्वेअर लेगला. पहिला षटकार या इनिंग मधला. फायदा मिळेल. 2 धावा इथे घेतल्या जातील. ऋतिक मोरे पहिलं षटक टाकलं, 4 विकेट मात्र त्याने घेतल्या होत्या. आता तोच गोलंदाजीसाठी आलाय. सध्या स्क्रीनवरती ऋतिक मोरेला पाहत आहे. कमालीचा हा गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात 4 विकेट त्याने घेतल्यात. फायफर कंप्लीट करेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष. चांगला टप्पा पडल्यानंतर उसळी घेतो अनिकेत मागे. यष्टीच्या भूमिकेत, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कोणतीच चुकी करत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता ऋतिक मोरेकडून. 72 धावांचा पाठलाग. आता हे सपशेल असं वाटते की अंधारात सापडलाय तो श्री गुरु दत्त 11 वरोसेवाडी हा संघ. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. हो, फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला स्ट्रोक होता कार्पेटच्या सहाय्याने. पुन्हा एकदा रोहितचा फटका, सिंगल रन. अद्यापही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सर्वांच्या नजरा गोलंदाज ऋतिक मोरेवरती आहेत की हा फायफर कंप्लीट करेल का. फायफर कंप्लीट करणं सोपं काम नाहीये 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. 2 चेंडू शिल्लक, 13 धावा झाल्यात. फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे. सायंकाळचं सत्र आणि शेवटी बॉल सीमारेषा पार. साहिलच्या बॅटमधून षटकार. चला, एकत्रित येऊ नका, मॅचला सुरुवात करा.
क्षत्रिय राव मराठा समाज 96 कोळी छत्तीस बोरोटी प्रीमियर लीग विविध गावातील या समाजातील खेळाडू आज एकवटले स्पर्धेचा शुभारंभ झाला सर्वांचं आम्ही स्वागत करतो पुन्हा एकदा उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे उद्या स्पर्धेला नक्की भेट द्या काही लोक समाजातील आवर्जून ऑनलाईन पाहत असतील केटीसी या यूट्यूब चॅनलवर त्यांचंही स्वागत आम्ही करतोय स्पर्धेसाठी अनेकांचं सहकार्य लाभलंय उद्या त्यांचाही सन्मान होईल त्यांचेही आभार मानले जातील आणि बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न होईल चला जास्त वेळ घेऊ नका अनिकेत 12 बॉल 53 करायचे आहेत सायराज आलाय चौथ्या षटकात पाहुण्यांचं आगमन होत आहे सन्माननीय राजेंद्रजी सुर्वे साहेब माऊली ढाब्याचे प्रोप्रायटर यांचं इथे आगमन होत आहे त्याचबरोबरीने सन्माननीय संजयजी बेलोसे साहेबांचं देखील आगमन होत आहे अशोकजी दरेकर साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत आणि आदरणीय चाळके साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे मनपूर्वक स्वागत साहेब आपले या स्पर्धेदरम्यान अपील परंतु बॅटची कडा आय थिंक अंकित सुर्वे यांनी झेल पकडला तर 1000 रुपये माऊली डाब्याचे प्रोप्रायटर सन्माननीय हो चांगला लेग कटर सायराज कडून परंतु व्हाईट बॉल फटका फसलाय स्वतः गोलंदाज की विकेट कीपर आणि ते शेवटी अनिकेत पा तिथेही डाईव्ह लगावून मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु नाही आता हा सामना पुरता झुकलाय जियान्स 11 धामणीच्या बाजूने क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोळी छत्तीस बोरोटी प्रीमियर लीगची स्पर्धा नुकताच पाहुण्यांचं आगमन झाले मंचावरती खरं तर या समाजाला पुढे नेण्यासाठी अनेक या समाजातील दानशूर व्यक्तिमत्व पुढे येतात मदत करतात सहकार्य करतात त्या सर्वांचं आभार आपण व्यक्त करूया स्क्वेअर लेगला झेल पुन्हा एकदा सुटलाय जास्त काही नुकसान होणार नाही सर्व पाहुणे मंडळी सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेब ज्यांनी आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केले या संपूर्ण 8 संघांसाठी प्रवीण शेठ मोरे साहेब यांनी 44,444 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लॉफ्ट केलाय समोर लॉंग ऑफला फिल्डर मागे थांबतोय आणि फक्त आता एकच धाव असेल सर्व संघ मालकांचे देखील आभार स्पर्धेच्या निमित्ताने मी व्यक्त करतोय आणि नुकताच सन्माननीय राजेंद्रजी सुर्वे साहेब माऊली ढाब्याचे प्रवर्तक यांचं इथे आगमन झाले हो दमदार फटका मिड विकेटला हा षटकार त्याचबरोबरीने सन्माननीय विलासजी चाळके साहेब आपलंही स्वागत सन्माननीय अशोकजी दरेकर साहेब देखील उपस्थित झालेत आपलंही सहर्ष स्वागत आणि संजयजी बेलोसे साहेब आपले आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने हा षटकार आणि मंथन पवार यांच्या वतीने रोहित पवारने सलग 2 षटकार मारले तर 500 रुपये आणि आता आपण सन्मान करतोय सन्माननीय राजेंद्रजी सुर्वे साहेब अमोलजी दरेकर यांच्या शुभ हस्ते धन्यवाद खरं तर ही समाजाची स्पर्धा आहे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपण देणं लागतो आणि आता विलासजी चाळके साहेबांचा आपण सत्कार करूया यस दरेकर साहेब अशोकजी दरेकर साहेबांचा सत्कार ज्यांच्या शुभ हस्ते सत्कार होतो तोही अमोल दरेकर आहे हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने 31 पाहिजेत जास्त पाहिजेत 41 6 बॉल 41 जरा परीक्षा घेतो तो आणि आता विलासजी चाळके साहेब संजयजी बेलोसे साहेबांचा देखील सत्कार होईल इतक्या अंधारात देखील इतकं छान टेलिकास्ट ही सगळी मंडळी करतात केटीसीची खरोखरच विशेष कौतुक करायला हवं यांचं आणि संजयजी बेलोसे साहेबांना देखील आपण सन्मानित करतोय क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोली छत्तीस बोरोटी प्रीमियर लीग स्पर्धा 6 बॉल 41 प्रयत्न करतोय हा फलंदाज आणखी एक षटकार 6 धावा चांगली बॅटिंग रोहित मारतोय इथे सुरुवातीलाच आला असता रोहित पवार
मंथनने सलग 2 षटकारांसाठी रोहित पवारला 500 लावलेत आणि पाण्याची संपूर्णपणे व्यवस्था रोहित पवार यांनी केलेली आहे. चमकतंय, स्टार चमकतोय रोहित. चांगली बॅटिंग करतोय सध्या रोहित पवार. नावात दम आहे. आलाय सलग दुसरा. या मंथन पवार, तुमचं 500 रुपयांचं कॅश प्राइज. सलग 2 षटकार. क्या बात आहे. काय बॅटिंग करतोय रोहित पवार. डेंजरस बॅटिंग. सलग 2 षटकार मारलेत त्याने. दे घुमा के दिला टोळा. स्क्वेअर लेगला षटकार. हेरंब बॉलिंग करतोय लास्ट ओव्हर मध्ये. सलग तिसरा. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. सर्वांची मन जिंकतोय रोहित पवार. सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. खरं तर सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये अशा धावा आल्या असत्या तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु रोहित सध्या शफल झाला. समोरचा चेंडू अगदी समोरच उडवला. गुडघा वाकून मागचा समोर खेचला षटकार. धावसंख्या झाले 49. 3 चेंडू. बऱ्याच धावांची गरज आहे. गोलंदाजाने चुकी केली तर या मॅच मध्ये येऊ शकतो. श्री गुरुदत्त 11 वरोसेवाडी हा संघ. या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार मारलेत एका फलंदाजाने, राकेशने. परंतु नाईटची स्पर्धा होती. पप्पू शेठ विचारे यांची. 3 तर मारलेत. हेरंबच्या विरोधात रोहितने 6 बॉल 6 मारेल का? खतरनाक फलंदाज आहे रोहित. खराब बॉल. पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ही बाउंड्री. नो बॉल की नाही? यस, बाउंड्री. रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा मात्र रिव्ह्यू गेलेला आहे. अंपायर्स ओके, अंपायर चला तपासतील आता. हा नो बॉल आणि जर का त्यावरती चौकार तर निश्चितच मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते आणि रोहित सध्याच्या घडीला जशी बॅटिंग करतोय चित्र बदली होऊ शकतं. अरे मराठा समाजाची मॅच आहे, एकतर्फी कशी का होईल? मराठ्याचं साम्राज्य प्रत्येकाने पाहिलंय. आता पाहूया निर्णय काय असणार आहे. हाईट फॅक्टर साठी हा रिव्ह्यू मात्र इथे घेण्यात आलेला आहे. सर्वांचं टेन्शन वाढलं. असं वाटलं होतं एकतर्फी मॅच होईल, परंतु रोहित चमकलाय. महत्वाचा निर्णय. जर का पाहूया निर्णय का आता देत आहेत पंच. अंपायर्स एक अंपायरने पटकन या, कारण जर या टीके सर लवकर या, कारण मॅच अजूनही बाकी आहे. 3 चेंडू. जरा धावत पळत या. यस, 62+ आहेत, परंतु एखाद्या तरुणाला लाजवतील असे टीके सर आहेत. निर्णय ते मात्र सुपूर्द करतील. ही क्रुशियल मॅच आहे, म्हणून हा निर्णय घेण्यासाठी आपण स्वतः पंचांना इथे बोलवलंय. पाहूया काय निर्णय असणार आहे. प्रत्येकाने आता आपला मोबाईल काढला असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ नो बॉल. मॅच ऑन. आता जरा कॅल्क्युलेशन सांगा. मगासपर्यंत थोडा गणितापासून दूर बाजूला गेलो होतो, समीकरण बिघडली होती, परंतु रोहित नामक या फलंदाजाने खतरनाक फलंदाजी केले. धावा झाल्या त्या 54. 54 आणि आता विजयासाठी 3 चेंडू 18 धावांची गरज. 3 चेंडू 18. 6 बॉल 41 पाहिजे होत्या, आतापर्यंत 23 आल्यात. 3 चेंडू 18. चला मॅच चालू करा. फ्रीडचा बॉल आहे, फिल्डिंग चेंज होणार नाही.
काय खेळला रोहित पवार, ज्यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केले. असं वाटलं होतं हा सामना एकतर्फी झालाय. बऱ्याच जणांनी सामना सोडला होता, क्रीडांगण सोडलं होतं, परंतु रोहित मैदानावरती होता. शेवटच्या षटकात त्याने 3 षटकार मारले, ते बाउंड्री मारले. 41 धावांची गरज होती 3 चेंडूंमध्ये. आतापर्यंत त्याने कुठल्यात त्या 23 धावा आणि आता 3 चेंडू 18 धावांची गरज. चला मॅच चालू करा, लवकरात लवकर मॅच चालू करा, लवकरात लवकर मॅच चालू करा. 3 चेंडू 18 धावांची गरज. हिटमॅन रोहितची आठवण प्रत्येकाला नक्कीच झाली असेल. हेरम, हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. 3 बॉल 3 षटकार पाहिजेत आणि हा चेंडू फ्रीटचा होता आणि निर्धाव. शेवटी सुटकेचा निश्वास टाकला तो गोलंदाज हेरम बने. आता 2 चेंडू 18 पाहिजेत. एखादा खराब बॉल आला तर मात्र चित्र पुन्हा एकदा बदली होऊ शकतो, परंतु रोहितच्या जिद्दीला सलाम, रोहितच्या संघर्षाला सलाम. काय खेळलाय रोहित एकटा या मॅच मध्ये. आणि आता मात्र फटका फसलाय. निश्चितच लॉंग ऑनचा फिल्डर कॅच खाली येतोय आणि ते फलंदाज होईल बाद. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त खेळला. 6 बॉल 41 ची मॅच. अक्षरशः धावे दणाणून सोडले होते. 14 बॉल 35 खेळला, 4 षटकार मारले, 250च्या स्ट्राईक रेटने मात्र आपल्या टीमसाठी खेळला. असा हा रोहित पवार आहे, ज्यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची देखील व्यवस्था मात्र केलेली आहे. तुमचे आभारही आणि तुम्ही खूप चांगले खेळलात, तुमचं कौतुकही. आता एक शेवटचा चेंडू, औपचारिकता बाकी.